नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायकरीन या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चर पर्यंत आपण 11 नंबर चॅप्टर जो आहे तर तो कंप्लीट केलेला आहे. या लेक्चरमध्ये आज आपण सुरुवात करणार आहे न्यू चॅप्टर दॅट इज चॅप्टर नंबर 12 बायोटेक्नॉलॉजी. विद्यार्थी मित्रांनो, सध्या MST-CET, नीट यांचे जर पेपर अनालिसिस जर केले आपण, तर आपल्याला असं कळतंय की सध्या ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनचा नंबर जो आहे तर तो वाढलेला दिसतो. आणि त्यामुळे जे ऍप्लिकेशन बेस्ड चॅप्टर जे आहेत, जसं की मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स असेल, इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन असेल, किंवा सेल सेल डिव्हिजन असेल, किंवा बायोटेक्नॉलॉजी असेल, तर असे जे चॅप्टर आहेत तर यांच्यावरती क्वेश्चन विचारण्याचं प्रमाण जे आहे तर ते वाढलेलं आहे. आणि त्यामुळे MST-CET, स्टेट बोर्ड आणि नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यामुळे आपल्याला हा चॅप्टर जो आहे तर तो डिटेलमध्ये डिस्कस करणं खूप महत्वाचं आहे. छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, मात्र त्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सोप्या कन्सेप्ट आहेत, ऍप्लिकेशन सोपे आहेत, लक्षात ठेवायला सोपे असतील तेव्हाच जेव्हा आपल्याला कन्सेप्ट समजलेली असेल. आणि त्यामुळे आपण या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बायोटेक्नॉलॉजी आणि त्याच्या ऍप्लिकेशन्स काय, त्याच्या प्रोसेस काय, तर या डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही जर बायोकिरण हे ऍप इन्स्टॉल केलेलं नसेल, तर आत्ताच आपल्या मोबाईलमध्ये बायोकिरण हे ऍप इन्स्टॉल करा आणि त्यावरती असलेल्या फ्री नोट्स तुम्हाला मिळून जातील. फक्त इन्स्टॉल करा, त्यानंतर स्टडी सेक्शनमध्ये जा आणि स्टडी सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 12च्या सगळ्या चॅप्टरच्या फ्री नोट्स विथ 2 एक्सरसाइज. फर्स्ट एक्सरसाइज असेल स्टेट बोर्ड पॅटर्ननी आणि सेकंड एक्सरसाइज जी आहे तर ती असेल CET आणि नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने. त्यामुळे लगेच डाउनलोड करा बायोकिरण ऍप. चला तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच सुरुवात करूया आजच्या या टॉपिकला, ज्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचे ते म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. सो लेट स्टार्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे, काय सांगितलंय. सो यू आर ऑलरेडी अवेअर ऑफ व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी नक्की काय? सो इट इज द प्रोडक्ट ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द बायोलॉजिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सो असं एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये दोन ब्रांचचा स्टडी केलेला आहे. एक म्हणजे बायोलॉजिकल सायन्स आणि दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजी. सो इट इज इन फॅक्ट अप्लाइड ब्रांच ऑफ बायोलॉजी. द टर्म बायोटेक्नॉलॉजी वॉज फर्स्ट यूज बाय कार्ल इरेकी. सो सगळ्यात पहिल्यांदा बायोटेक्नॉलॉजी ही जी टर्मिनॉलॉजी आहे तर ती दिली होती कार्ल इरेकी नावाच्या सायंटिस्टनी 1990 मध्ये. सो इट डिस्क्राइब अ प्रोसेस फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ पीक. आणि ही प्रोसेस जेव्हा होती तर पीक प्रोडक्शन साठी बनवलेली होती. सो डिटेलमध्ये डिस्कस करूया आपण बायोटेक्नॉलॉजी. सो इट इज डिफाइंड ॲज द डिफरंट ऑर्गनायझेशन इन डिफरंट वे. So it has been broadly defined as the development and utilization of biological form, product and processes for obtaining maximum benefit to man and other forms of life. काय? सो अशी एक ब्रांच आहे ज्याच्यामध्ये बायोलॉजिकल ऑर्गॅनिझमचा यूज करून ह्युमन लाईफ बेनिफिशियल करण्यासाठी, ह्युमन वेलफेअरसाठी यूज करून घेणं, याला म्हटलं जातं बायोटेक्नॉलॉजी. So according to OECD, that is the Organization for Economic Cooperation and Development, 1981, so it is the application of scientific engineering principle to the processing of material by biological agent to provide goods and service to the human welfare. सो काय सांगितलं OECD ने, म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंटने, की बायोटेक्नॉलॉजी ही एक अशी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये सायंटिफिक ऍप्लिकेशन, इंजिनिअरिंग प्रिन्सिपलचा यूज करून काही मटेरियल बायोलॉजिकल एजंटच्या मदतीनं प्रोसेसिंग करून आपल्याला चांगल्या वस्तू आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा ह्युमनची लाईफ बेटर करण्यासाठी मिळवण्याची जी काही ब्रांच आहे तर तिला म्हटलं जातं बायोटेक्नॉलॉजी. सो इट यूज सायंटिफिक प्रिन्सिपल ऑफ मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक्स, बायोकेमिस्ट्री, केमिकल इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक, कम्प्युटर्स, इंडस्ट्रियल प्रोसेस. म्हणजे काय तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये या सगळ्या सायंटिफिक ब्रांचेसचा यूज होतो, जसं की मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र, जेनेटिक्स म्हणजे जनुकीय शास्त्र, बायोकेमिस्ट्री, त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक, कम्प्युटर, इंडस्ट्रियल प्रोसेसेस, या सगळ्या ब्रांचचा यूज हा बायोटेक्नॉलॉजीमध्ये होतो. सो बायोलॉजिकल एजंट मीन्स प्लांट अँड अॅनिमल सेल, मायक्रो ऑर्गॅनिझम, एन्झाइम्स ऑर देअर प्रोडक्ट. सो याचा यूज करून
बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण काही प्रोसेस डेव्हलप केलेला आहे ज्याच्यामुळे ह्युमन वेलफेअर जे आहे तर ते बेस्ट झालेलं आहे. सो हिस्ट्री ऑफ ओरिजिन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इज ॲज ओल्ड ॲज ह्युमन सिव्हिलायझेशन. सो बायोटेक्नॉलॉजी ही काही नवीन ब्रांच नाही आहे. आपण बायोटेक्नॉलॉजी जेव्हापासून ह्युमन सिव्हिलायझेशन तयार झालं तेव्हापासून ही तयार झालेली बायोटेक्नॉलॉजी आहे. सो डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन टर्म्स ऑफ इट्स ग्रोथ अकर्ड इन टू फेजेस. दोन फेजेसमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी डिस्कस करतो. फर्स्ट वन इज द ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी अँड सेकंड वन इज द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. आता ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. ओके, सो फर्स्टली वी डिस्कस हिअर दी ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी दॅट मीन्स ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. सो वॉज प्रायमरली बेस्ड ऑन फर्मंटेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे आपल्याला माहिती नव्हतं की त्याला फर्मंटेशन म्हणतात किंवा तिथे मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होतो, तेव्हापासून आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज करतोय आणि स्पेसिफिकली आपण करतोय फर्मंटेशन. मराठीमध्ये त्याला मुरवणे किंवा किण्वन प्रक्रिया असं म्हटलं जातं. सो यूज मायक्रो ऑर्गॅनिझम ॲज इन द प्रिपरेशन ऑफ कर्ड, घी, सोमा म्हणजे दही बनवण्यासाठी असेल, त्यानंतर तूप बनवण्यासाठी असेल. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये व्हिनेगर असेल, योगर्ट असेल, चीज मेकिंग मध्ये असेल, वाईन मेकिंग मध्ये असेल, या सगळ्यासाठी आपण फर्मंटेशन टेक्नॉलॉजी यूज करत होतो आणि त्यासाठी आपण काही मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करत होतो. मात्र आपल्याला माहितीच नव्हतं की आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करतोय, फर्मंटेशन टेक्नॉलॉजी यूज करतोय. सो इट इज द ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. सो इट बिकम आर्ट ऑफ किचन. हे काय होतं तर एक किचन मधले असलेलं एक आर्ट होतं. So in Indian houses. So it was more art than the science. So ही जास्त कला होती विज्ञानापेक्षा. So till that time period did not know as how to exactly the process occur and the organism causing this process. So the contributions made by several chemists, biochemists, and microbiologists over the time will be explain mechanism of the process and also nature of microorganism causing the process. सुरुवातीला माहितीच नव्हतं की कुठला मायक्रोऑर्गॅनिझम यूज होतोय किंवा कुठली प्रोसेस फॉलो होते. नंतर खूप साऱ्या बायोकेमिस्टनी किंवा केमिस्टनी, मायक्रोबायोलॉजिस्टनी याच्यावरती स्टडी केला आणि एक प्रोसेस मायक्रो ऑर्गॅनिझमचं नेचर काय तर हे सांगितलं. सो ड्युरिंग 1970 एक रिव्होल्युशन झालं. मायक्रोबायोलॉजीच्या फील्डमध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी आली, नोन ॲज अ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये काय झालं? सो याने बायोटेक्नॉलॉजीच्या दोन पार्टमध्ये डिवाइड केलं. त्याच्या अगोदरची बायोटेक्नॉलॉजीला ओल्ड बायोटेक्नॉलॉजी किंवा ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी म्हटलं जातं आणि आफ्टर डिस्कवरी ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी स्टार्टेड अ न्यू बायोटेक्नॉलॉजी दॅट इज द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. So recombinant DNA technology was developed and then established by Stanley Cohen and Herbert Boyer. स्टॅनली कोहेन अँड हर्बर्ट बोयर या दोन सायंटिस्टनी 1973 मध्ये नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली दॅट इज द रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. दिस टेक्निक has changed the overall outlook. Then the technique permit to change, modify genetic, that is the heritable material for getting new species product. यांनी काय केलं? पूर्ण बायोटेक्नॉलॉजी चेंज करून टाकली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जीन्सला मॉडिफाय करण्यासाठी किंवा हेरिटेबल कॅरेक्टर म्हणजे जे अनुवंशिक जे काही कॅरेक्टर आहेत तर त्याला बदलण्याची क्षमता ठेवली. The combination of biotechnology and production technology based on genetic engineering evolved into modern biotechnology. That is the new biotechnology. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे बायोलॉजी आणि प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यांचं दोघांचं कॉम्बिनेशन करून एक नवीन ब्रांच तयार केली बायोटेक्नॉलॉजीची दॅट इज द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. आणि ही मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी जी आहे तर हिलाच न्यू बायोटेक्नॉलॉजी असं सुद्धा म्हटलं जातं. सो देअर आर टू मेजर फीचर ऑफ टेक्नॉलॉजी दॅट डिफरन्शिएटेड मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी फ्रॉम क्लासिकल और ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. दोन मेजर फीचर्स आहेत काय? सो कॅपॅबिलिटी ऑफ सायन्स टू चेंज द जेनेटिक मटेरियल. सगळ्यात महत्वाचं काय तर हे जेनेटिक मटेरियलला चेंज करू शकतं फॉर गेटिंग न्यू सायंटिफिक प्रोडक्ट थ्रू rDNA technology. rDNA technology, that means the recombinant DNA technology. Then polymerase chain reaction, microarray, सेल कल्चर अँड फ्युजन अँड बायोप्रोसेसिंग या सगळ्या टेक्निक आपल्याला पुढे डिटेलमध्ये डिस्कस करायचे, त्याच्यामुळे मी इथे काही जास्त बोलत नाहीये. देन ओनरशिप ऑफ टेक्नॉलॉजी, इट्स सोशिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट.
So now the conventional industries, pharmaceutical industries, agro industries, food industries are also focusing attention टू प्रोड्यूस बायोटेक्नॉलॉजी बेस्ट प्रोडक्ट. सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आता सध्या रिसर्च चालू आहे की आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून नवीन प्रोडक्ट कुठले डेव्हलप करू शकतो चीपर वेने आणि बेस्ट बेनिफिट असलेले. सो हे स्टडी करण्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल अँड प्रोसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी हे स्टडी करावं लागणार आहे. सो डिटेलमध्ये बघूया प्रिन्सिपल्स अँड प्रोसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. So, modern biotechnology is based on two core techniques. First one is genetic engineering and second one is the chemical engineering. So, biotechnology मध्ये जनरली दोन मॉडर्न टेक्निकचा यूज होतो, कोर टेक्निकचा यूज होतो. त्याच्यामध्ये पहिली आहे जेनेटिक इंजिनिअरिंग आणि सेकंड आहे केमिकल इंजिनिअरिंग. सो genetic engineering deals with alteration of genetic material, that is the DNA or RNA, while chemical engineering deals with the maintaining sterile environment for manufacturing variety of useful product including vaccine, antibiotics, enzyme, organic acids, vitamins, therapeutics. सो जेनेटिक इंजिनिअरिंग काय करतं तर डीएनए किंवा आरएनए ला अल्टर करतं आणि केमिकल इंजिनिअरिंग काय करतं तर ते इन्व्हायरमेंट स्टराईल ठेवतं जिथे दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा कंटॅमिनेशन होऊ देत नाही आणि त्याच्यामुळे नवीन जे युजफुल प्रोडक्ट आहे जसं की वॅक्सिन असेल, लसी असेल, अँटीबायोटिक्स असेल, एन्झाईम्स असेल, ऑर्गॅनिक ऍसिड्स असेल, विटामिन्स असेल किंवा थेरापेटिक्स असेल म्हणजे मेडिसिन असेल तर या सगळ्यांचा यूज करून आपण दोन्ही पण ब्रांचचा यूज करून जनरली बायोटेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट बनवत असतो. सो जेनेटिक इंजिनिअरिंग इज डिफाइंड ॲज द मॅनिप्युलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल टुवर्ड्स डिझायर्ड एंड अँड द डायरेक्टेड अँड predetermined way by using in vitro process. सो काय सो जेनेटिक इंजिनिअरिंग काय आहे तर मॅनिप्युलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल म्हणजे आपण काहीतरी चेंज करू शकतो जिनोम मध्ये. कशासाठी तर आपल्याला पाहिजे असलेले जे डिझायरेबल कॅरेक्टर्स आहेत किंवा आपण ठरवलेले जे कॅरेक्टर आहेत टार्गेटेड जीन टार्गेट आहे तर ते आपण इन विट्रो प्रोसेसने तयार करू शकतो. इन विट्रो म्हणजे काय तर लॅब कंडिशनला आउटसाइड दी बॉडी अंडर दी मेंटेनन्स कंडिशन. सो त्याला म्हटलं तर इन विट्रो प्रोसेस. सो मॅनिप्युलेशन ऑफ जीन इन्व्हॉल्व रायपनिंग, रिपेअरिंग ऑफ द डिफेक्टिव्ह जीन्स अँड रिप्लेसमेंट ऑफ डिफेक्टिव्ह जीन्स. काय करू शकतो आपण जीन मॅनिप्युलेशन करून जे जीन खराब झालेले आहेत किंवा ज्याच्यामध्ये डिफेक्ट झालेला आहे तर अशा जीनला आपण रिपेअर करू शकतो किंवा रिप्लेस करू शकतो बाय दी हेल्दी जीन अँड नॉर्मल जीन्स नाही. सो आर्टिफिशियल सिंथेसाइजिंग ऑफ टोटली न्यू जीन्स, ट्रान्सफर ऑफ जीन्स into a new location in or into a new organism. आपण जीन ट्रान्सफर करू शकतो त्याच ऑर्गॅनिझमच्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या जीनच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये. सो introducing an all together new genes. So manipulation of genes for improvement of living organism, combination of genes from two organisms, altering of the genotype, जीन क्लोनिंग हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. काय करू शकतो एक तर आर्टिफिशियली सिंथेसाइजिंग जीन टाकू शकतो हेल्थ किंवा टोटली न्यू जीन टाकू शकतो. जीन ट्रान्सफर करू शकतो दुसऱ्या लोकेशन वरती किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये. त्याचबरोबर दोन ऑर्गॅनिझमचे जीन एकत्र करू शकतो किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमचा जीन आणखी इम्प्रूव्ह करू शकतो किंवा जिनोटाइप जो आहे तर तो चेंज करू शकतो, जीन क्लोनिंग करू शकतो. या सगळ्या गोष्टी केल्या जातात. सो दिअर फोर द जेनेटिक इंजिनिअरिंग इज द अल्टरनेटिव्हली कॉल्ड ॲज अ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. सो जेनेटिक इंजिनिअरिंगलाच म्हटलं तर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी दॅट मीन्स द जीन क्लोनिंग. ओके आणि यामुळे ही एक इम्पॉर्टंट ब्रांच ठरली आणि याच्यामुळे बायोटेक्नॉलॉजीचे दोन टाइप बनले मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी अँड ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. सो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मध्ये काय दिलंय बघा. सो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे जॉन ई स्मिथ in 1996 gave definition of genetic engineering as the formation of new combination of heritable material by the insertion of nucleic acid molecule produced by whatever means outside the cell into any virus, bacterial plasmid, or other vector system so as to allow their incorporation into the host organism in which they do not occur naturally but which they can capable of continue
प्रोपोगेशन. काय सांगितलंय जॉन ई स्मिथने, काय सांगितलंय तर जेनेटिक इंजिनिअरिंग ही एक अशी नवीन कॉम्बिनेशन असलेली एक ब्रांच, अशी एक ब्रांच आहे की ज्यामध्ये आपण नवीन कॉम्बिनेशन करून हेरिटेबल मटेरियल जे आहे तर ते न्यूक्लिक ऍसिड मॉलिक्यूल मध्ये इंट्रोड्यूस करू शकतो फ्रॉम आउटसाइड दी सेल. मग हे मिक्स करण्यासाठी कोण वेक्टर म्हणून काम करतील, तर व्हायरस करतील, बॅक्टेरिया करतील, प्लाझ्मिड करतील, म्हणजे व्हायरल प्लाझ्मिड करतील किंवा बॅक्टेरियल प्लाझ्मिड करतील. आणि ते होस्ट ऑर्गॅनिझमच्या जिनोममध्ये जे काही तयार केलेले न्यू कॉम्बिनेशन आहे तर ते इनकॉर्पोरेट करतील, त्यामध्ये ते घुसवतील आणि एक नवीन कॅपेबल असं काही प्रोडक्ट बनवणारं एक प्रोपोगेशन तयार होईल. सो हे कुणी सांगितलं होतं, जॉन ई स्मिथने सांगितलं होतं. देन नेक्स्ट दिलंय आपल्याला, सो टेक्निक ऑफ जीन क्लोनिंग अँड आरडीएनए टेक्नॉलॉजी. सो ही काय टेक्निक आहे, आरडीएनए टेक्नॉलॉजी काय आहे किंवा जीन क्लोनिंग काय आहे, तर ते बघूया आपण. सो इन जीन क्लोनिंग a gene of known function can be transferred from normal location into a cell that of course does not contain it via suitable vector. म्हणजे जीन काय करायचं, तर एखादा नोन जीन म्हणजे ज्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे, त्याचं फंक्शन माहिती आहे, त्याचं स्ट्रक्चर माहिती आहे, त्याचं लोकेशन माहिती आहे, अशा जीन काढायचा, वेक्टरमध्ये ठेवायचा आणि तो अशा सेलमध्ये टाकायचा की ज्या सेलमध्ये तो नाही आहे, पण आपल्याला त्या सेलकडून ते फंक्शन पाहिजे, मग अशा सेलमध्ये टाकायचा. सो द ट्रान्सफर जीन इज रेप्लिकेटेड नॉर्मली अँड इट हँडल ओव्हर द नेक्स्ट प्रोजेनी. काय केल्या जात्या, तर ते जीनला काढलं जातं, त्याला रेप्लिकेट केलं जातं नॉर्मल कंडिशनमध्ये, त्याच्या हंड्रेड्स ऑफ खूप जास्त कॉपीज बनवल्या जातात आणि त्यानंतर नेक्स्ट प्रोजेनीमध्ये टाकल्या जातात, हँडेड ओव्हर टू दी नेक्स्ट प्रोजेनी, पुढच्या जनरेशनसाठी, पुढच्या प्रोजेनीसाठी पाठवल्या जातात. पुढे मी तुम्हाला पीसीआर मध्ये सांगेल की ते कसं अँप्लिफिकेशन केलं जातं, पुढे आपल्याला टेक्नॉलॉजी बघायची आहे. सो tools and technique of tools and techniques for gene cloning RDNA technology. So before the venture into procedure of gene cloning, let us know briefly the basic requirement for the techniques. So काय करायचं आहे आपल्याला, तर काही टूल्स जे गरजेचे आहेत तर ते आपल्याला इथे स्टडी करायचे. काय काय गोष्टी पाहिजे आरडीएनए टेक्नॉलॉजी करण्यासाठी किंवा जीन क्लोनिंग करण्यासाठी. सो फर्स्टली वी डिस्कस हिअर द डिफरंट इन्स्ट्रुमेंट और डिव्हायसेस. कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट किंवा डिव्हायसेस पाहिजे. सो मॅक्रोमॉलिक्युल्स सच ॲज डीएनए, आरएनए, प्रोटीन. तर हे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत, डीएनए, आरएनए, प्रोटीन्स. सो आर सिंथेसाइज इन द लिव्हिंग सेल which vary in their molecular weight, solubility, presence of charge, absorbance of light. या सगळ्या जे काही गोष्टी आहेत तर ते यांच्यामध्ये व्हॅरिएबल आहे. मॉलिक्युलर वेट वेगळं वेगळं आहे, सोल्युबिलिटी वेगळी आहे, चार्ज त्याच्यावरती असलेला वेगळा आहे, लाईट ऍब्सॉर्बन्स वेगळा आहे. सो सेव्हरल टेक्निक आर यूज इन आयसोलेट अँड characterize the macromolecules. So the size of different type of molecules varies and therefore their molecular weight also vary. काय होतं, यांची साईज वेगळी असल्यामुळे यांचा मॉलिक्युलर वेट सुद्धा काय आहे तर वेगळा आहे. सो therefore their molecular weight जे आहे तर ते व्हॅरी होतं. सो द टेक्निक यूज ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर वेट आर जेल परमिएशन, ऑस्मोटिक प्रेशर, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोस्कोपी, इलेक्ट्रोफोर्सिस. या सगळ्या टेक्निक आपल्याला इथे वापरता येतात मॉलिक्युलर वेटच्या बेसिसवरती. कुठल्या कुठल्या बघा. सो इथे लक्षात ठेवा, जेल परमिएशन, ऑस्मोटिक प्रेशर, देन मॉलिक्युलर वेटच्या बेसिसवरती आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोस्कोपी, इलेक्ट्रोफोरेसिस. या सगळ्या टेक्निक. आता इलेक्ट्रोफोरेसिस काय आहे तर ते आपल्याला पुढे शिकायचं. सो इलेक्ट्रोफोरेसिस इज द सेपरेशन ऑफ चार्ज मॉलिक्यूल अप्लाइंग इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड फॉर सेपरेशन ऑफ डीएनए, आरएनए अँड प्रोटीन्स. काय केलं जातं इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये, तर चार्ज अप्लाय केला जातो मॉलिक्यूलवरती
मग डीएनए, प्रोटीन, आरएनए यांना सेपरेट केलं जातं फ्रॅगमेंट बँडच्या फॉर्ममध्ये. पेज इलेक्ट्रोफोरेसिस असेल, एसडीएस जेल बनवलं जातं आणि त्या जेलमध्ये एक चार्ज पार्टिकल सोडले जातात आणि त्याच्यामुळे इथे बँड्स बनवले जातात. ओके. तर हे इलेक्ट्रोफोरेसिस जे आहे तर ते चार्जच्या बेसिसवरती सेपरेशन करतात. सो डीएनए बिंग निगेटिव्हली चार्ज मायग्रेट्स टुवर्ड एनोड. डीएनए ला निगेटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्जकडे मूव्ह करतो. सो स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ डीएनए मॉलिक्युल्स मूव्ह फास्टर. जे स्मॉल फ्रॅगमेंट असतात तर ते फास्ट मूव्ह होतात. स्मॉल फ्रॅगमेंट जे आहेत तर ते स्मॉल फ्रॅगमेंट जे आहेत तर ते फास्ट मूव्ह होतात आणि लार्ज फ्रॅगमेंट जे आहेत तर ते स्लो मूव्ह होतात. सो मूव्ह झाले म्हणजे सेपरेट होतील. सो यूज ऑफ अॅग्रोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस, वेगवेगळे टाईप दिलेले आहेत बघा इथे इलेक्ट्रोफोरेसिसचे. अॅग्रोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस, पेज दॅट इज द पॉलीअॅक्रेलामाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस, देन एसडीए, ऍक्च्युली हे एसडीएस पाहिजे होतं, एसडीएस पेज electrophoresis, that is the sodium didosyl sulfate polyacrylamide gel electrophoresis, SDS, not SDA. SDS page electrophoresis, that is the sodium didosyl sulfate polyacrylamide gel electrophoresis are the different method of electrophoresis. ओके, तर हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा ॲग्रोजेल इलेक्ट्रोफोर्सिस आणि पेज एसडीएस पेज इलेक्ट्रोफोर्सिस एकत्रित जर केलं तर त्याला 2D इलेक्ट्रोफोर्सिस पण म्हटलं जातं. तर ते पण लक्षात ठेवा. सो नेक्स्ट टेक्निक आहे दॅट इज द पॉलिमरेज चेन रिॲक्शन, दॅट इज द पीसीआर. जनरली डीएनएचं अँप्लिफिकेशन करण्यासाठी, त्यांचा नंबर वाढवण्यासाठी, एकाच डीएनएचं सेल्फ अँप्लिफिकेशन करण्यासाठी, सेल्फ रेप्लिकेशन करण्यासाठी जी टेक्निक यूज केली जाते तर दॅट इज द पॉलिमरेज चेन रिॲक्शन किंवा पीसीआर. सो पॉलिमरेज चेन रिॲक्शन इज अनादर डिव्हाइस फॉर जीन क्लोनिंग और जीन मल्टिप्लिकेशन इन विट्रो कंडिशन. इन विट्रो म्हणजे लॅब कंडिशनला जीनचं क्लोनिंग केलं जातं किंवा जीनचं मल्टिप्लिकेशन केलं जातं. सो इट इज द अँप्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट. ज्या जीन फ्रॅगमेंटमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे तर त्याचं अँप्लिफिकेशन केलं जातं, त्यांचा नंबर वाढवला जातो थ्रू दी पीसीआर, दॅट इज अ पॉलिमरेज चेन रिॲक्शन. So in 1985, Kandri Mullis made an important discovery or contribution in the form of an extremely powerful technique called as a polymerase chain reaction. कोणी डिस्कवर केलं होतं 1985 मध्ये? कॅरी मुलिसने. So PCR can generate a billion copy of desired segment of DNA or RNA. काय केलं जातं तर डीएनए आणि आरएनए चे बिलियन कॉपीज बनवू शकतात, ते पण विदिन minimum time with high accuracy, specific. Okay, so the process of PCR is completely automated and involve automatic thermal cycler. काय कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे, दॅट इज द थर्मल सायकलर. ओके, या इन्स्ट्रुमेंट काय केलं जातं, ऑटोमॅटिक थर्मल सायकल्स केल्या जातात. त्याच्यामध्ये डिनॅच्युरेशन होतं, रिनॅच्युरेशन होतं, डबल स्टँडर्ड डीएनए बनचं डिनॅच्युरेशन अँड रिनॅच्युरेशन केलं जातं. त्याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं दॅट इज द थर्मल सायकलर. सो द डिव्हाइस इज रिक्वायर्ड फॉर पीसीआर, दॅट इज द थर्मल सायकलर. काय वापरलं जातं? थर्मल सायकलर वापरलं जातं. सो पीसीआर is in vitro application of desired DNA segment which require DNA containing the desired segment to be amplified several molecule of 4 deoxyribose nucleoside triphosphate, that is the DNTPs, excess of 2 primer molecules, heat stable DNA polymerase and appropriate quantities of magnesium ions. सो काय काय रिक्वायरमेंट आहे बघा. तर डीएनएचं जर अँप्लिफिकेशन करायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे, तर एक डिझायरेबल सेगमेंट पाहिजे जो की अँप्लिफाय करायचा आपल्याला डीएनएचा. त्याच्यानंतर काही मॉलिक्यूल पाहिजे, 4 मॉलिक्यूल पाहिजे डीएनटीपीचे. डीएनटीपीचा लॉंग फॉर्म आहे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट. त्याच्यानंतर एक्सेस ऑफ 2 प्रायमर मॉलिक्यूल, 2 प्रायमर मॉलिक्यूल पाहिजे. देन हीट स्टेबल डीएनए पॉलिमरेज पाहिजे. स्पेसिफिकली आपण इथे टॅग डीएनए पॉलिमरेज वापरतो.
त्याच्यानंतर अप्रोप्रिएट क्वांटिटीज ऑफ मॅग्नेशियम पाहिजे. ओके. सो त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला एक थर्मल सायकलर दिलेलं आहे, फोटो दिलेला आहे आपल्याला थर्मल सायकलरचा, दॅट इज द थर्मल सायकलर. आता हे मेकॅनिझम नक्की काय? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याच्यावरती पीसीआर वरती तुम्हाला 3 किंवा 4 मार्कचा प्रश्न येतो आणि त्यामध्ये तुम्हाला स्टेट बोर्डला सांगतोय 3 किंवा 4 मार्कचा याच्यावरती क्वेश्चन असतो आणि तुम्हाला डिटेल प्रोसेस विचारले जाते. सो मेकॅनिझम ऑफ पीसीआर, दॅट इज द प्रोसेस ऑफ पीसीआर. काय केलं जातं? सो ॲट द स्टार्ट ऑफ पीसीआर, DNA segment and excess of 2' molecules, 4-deoxyribonucleoside triphosphatase, and the thermostable DNA polymerase are mixed together in Eppendorf tube. Eppendorf tube मध्ये हे सगळं मिक्स केलं जातं. कुठली ट्यूब आहे? Eppendorf tube. अँड फॉलोइंग ऑपरेशन्स आर परफॉर्म सिक्वेन्शियली. ओके, फिगर मध्ये पण सांगितलेलं आहे. एकदा आपण स्टेप बघू, त्याच्यानंतर आपण त्या फिगरकडे येतो. काय फर्स्ट स्टेप? ओके, दॅट इज द फर्स्ट स्टेप. काय केलं जातं? द रिॲक्शन मिक्सचर इज हीटेड अप टू द टेम्परेचर 90 to 98 डिग्री सेल्सिअस. काय केलं जातं? तर त्या मिक्सचरला हीट केलं जातं, ज्याच्यामुळे काय होईल तर डीएनए मध्ये असलेले जे काय हायड्रोजन बॉन्ड असतील तर ते ब्रेक होतील आणि 2 डीएनए स्ट्रँड सेपरेट होतील. सो टू सेपरेट 2 स्ट्रँड ऑफ डिझायरेबल जीन इज कॉल्ड ॲज अ डीनॅच्युरेशन. सो फर्स्ट स्टेप काय? दॅट इज द डीनॅच्युरेशन. काय केलं जातं? तर हीट केलं जातं 90 to 98 डिग्री सेल्सिअस आणि त्याला म्हटलं जातं डीनॅच्युरेशन. देन स्टेप सेकंड स्टेप मध्ये काय केलं जातं? द मिक्सचर इज अलाउड टू कूल. मिक्सचरला कूल केलं जातं कितीपर्यंत? तर 40 to 60 डिग्री सेल्सिअस. दॅट परमिट पेअरिंग ऑफ द प्रायमर टू द कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ऑफ डीएनए. सो दिस स्टेप इज ॲनिलिन. काय केलं जातं? तर जो सेपरेट झालेला डीएनए, तर त्याच्यासोबत आता जे प्रायमर मॉलिक्युल्स आहेत तर ते तिथे अटॅच होण्यासाठी, कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स तिथे अटॅच होण्यासाठी त्याला कूल केलं जातं. सो 40 to 60 डिग्री कूल केलं. त्याच्यानंतर परत काय केलं? टेम्परेचर थोडंसं वाढवलं. सो स्टेप थर्ड, द टेम्परेचर 70 to 75 डिग्री सेल्सिअस अलाउ द थर्मोस्टेबल टॅग डीएनए पॉलिमरेज to use single stranded DNA as a template and add a nucleotide. सिंगल स्टँडर्ड डीएनए ऍज अ टेम्पलेट म्हणून काम केलं याने आणि टॅग डीएनए पॉलिमरेजने त्यांना जॉईन करून घेतलं ऍज अ न्यूक्लिओटाइड म्हणून. सो इट्स कॉल्ड ऍज अ प्रायमर एक्सटेन्शन आणि या प्रोसेसला म्हटलं प्रायमर एक्सटेन्शन. सो बघा, पहिली प्रोसेस काय झाली? पहिली स्टेप मध्ये काय झालं? डीनॅच्युरेशन झालं. सेकंड स्टेप मध्ये काय झालं? ॲनिलिन झालं. आणि थर्ड स्टेप मध्ये काय झालं? प्रायमर एक्सटेन्शन झालं. ओके, सो इट टेक अराउंड 2 मिनिट ड्युरेशन. याने 2 मिनिटाचं ड्युरेशन घेतलं आणि त्यानंतर बघा इथे इथे आपल्याला दिलेलं आहे, एक फिगर दिलेली आहे. थोडीशी याला छोटी करतो. ओके, बघा काय टाकलं आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं लक्ष द्या इकडे, खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाची फिगर आहे. सगळ्यात सुरुवातीला काय झालं? तर सगळ्यात सुरुवातीला एक सिंगल कॉपी घेतली डिझायरेबल जीनची. त्यानंतर ते डिझायरेबल जीनची कॉपी जी आहे तर त्याला हीट केलं. किती? सो 90 to 98 डिग्री सेल्सिअसला हीट केलं. प्रोसेस होती डीनॅच्युरेशन. म्हणजे काय झालं? तर याच्यामध्ये असलेले जे काय हायड्रोजन बॉन्ड आहे तर ते ब्रेक झाले आणि हा एक स्ट्रँड आणि हा दुसरा स्ट्रँड जो आहे तर तो सेपरेट झाला. त्यानंतर काय झालं? तर सेकंड प्रोसेस, डीएनए स्टँड सेपरेट झाल्यानंतर ॲनिलिन ऑफ प्रायमर 40 to 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवून आता काय झालं? तर रेप्लिकेशन स्टार्ट झालं. रेप्लिकेशन स्टार्ट होण्यासाठी कोणी हेल्प केली? तर टॅग डीएनए पॉलिमरेजने हेल्प केली. डीएनए स्टँड तिथे वापरला. 70 to 75 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. इकडून इकडे डीएनए फॉर्मेशन स्टार्ट झालं, इकडून इकडे डीएनए फॉर्मेशन स्टार्ट झालं आणि दोन्ही पण साईटनी याला डिझायरेबल जीन्स जे आहे तर ते परत 2 कॉपी बनल्या आणि सो 2 कॉपीज ऑफ डिझायरेबल जीन, दॅट इज द रिनॅच्युरेशन. सो इकडे जे डिनॅच्युरेशन झालं होतं, बॉन्ड सेपरेशन जे झालं होतं, इथे परत बॉन्ड फॉर्मिंग झालं, कारण टेम्परेचर कमी आहे आणि त्याच्यामुळे बॉन्ड फॉर्मेशन इथे परत झालेलं आहे. आणि असं देन हे सायकल परत कंटिन्यू केल्या जातात. आता पहिल्यांदा एका जीनच्या फ्रॅगमेंटनी केलं होतं, नंतर काय झालं? 2 सायकल झाल्या, अशाच पुढे 4 सायकल, नंतर अशा 8, असं करत करत डबल जे आहे
तर ते होतात. ओके. सो वन सायकल टेक अराउंड 3 to 4 मिनिट्स. पहिल्या सायकलला किती वेळ लागतो तर 3 to 4 मिनिट टू बिंग सेकंड सायकल. सो डीएनए इज अगेन हिटेड टू कन्वर्ट डबल स्टँडर्ड डीएनए इंटू सिंगल स्टँड. त्याच्यानंतर परत हिट केल्यानंतर परत डबल स्टँडर्ड डीएनएचा सिंगल स्टँड बनतो. सो इट अँड ऑटोमॅटिक थर्मल सायकलर द अबाव 3 स्टेप आर ऑटोमॅटिकली रिपीटेड 20 to 30 times. So thus the end of the n cycle, that is the 2n copies of DNA segment. जेवढ्या सायकल होतील ते 2 raised to power n, n that means the cycle, number of cycle. So तेवढे DNA सेगमेंट आपल्याला मिळतात. सो द मशीन परफॉर्म एंटायर ऑपरेशन ऑटोमॅटिकली अँड प्रिसाइजली. आणि हे मशीन जे आहे तर ते ऑटोमॅटिक काम करतं, प्रिसाइज काम करतं, त्याच्यामुळे याचा जो काही सक्सेस रेट आहे तर तो जास्त आहे. So once the desired number of cycle is completed, the amplification of DNA segment is purified by gel electrophoresis. आणि यांना सेपरेट करण्यासाठी परत आपण काय वापरतो तर जेल इलेक्ट्रोफोरेसिस वापरतो. So after its sequencing, the amplified DNA segment can be inserted into a cloning vector. आणि नंतर याचं जेव्हा आपण सेपरेशन करतो, सिक्वेन्सिंग करतो, तर त्यानंतर डीएनए सेगमेंट जो आहे तर तो क्लोनिंग वेक्टर मध्ये इन्सर्ट केला जातो. सो डिझायर्ड जीन कॅन ऑल्सो बी ऑप्टेन फ्रॉम जीन लायब्ररी. किंवा असा जीन जो आहे तर तो आपण जीन लायब्ररी मधून सुद्धा घेऊ शकतो. बट बायोलॉजिकल टूल्स बद्दल आपण जी इन्फॉर्मेशन आहे तर ती नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया परत नेक्स्ट लेक्चर मध्ये, जिथे आपण बायोलॉजिकल टूल्स डिस्कस करू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपलं बायोकिरण हे ऍप डाउनलोड केलेलं नसेल तर प्ले स्टोअरला जाऊन बायोकिरण ऍप डाउनलोड करा. त्याची लिंक जी आहे तर ती मी इथे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे तर त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा. तिथे सुद्धा तुम्हाला ज्या व्हिडिओच्या ज्या लिंक आहेत तर त्या मिळून जातील, त्याचबरोबर नोट सुद्धा मिळून जातील. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.